वकील गुणरत्न सदावर्तेंनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। सदावर्तेंच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर मनसेने आक्षेप घेतलाय। या आरक्षण आंदोलनामुळे तुमच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च होतो, तुम्ही सरकारचे जावई आहात का असा प्रश्न मनसेने विचारलाय। पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्तेंनी राज ठाकरेंचं कर्तृत्व काय असा सवाल केलाय। तर राज ठाकरे समोर येऊ द्या, मी काय ते सांगतो असंही आव्हान सदावर्तेंनी दिलं। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती। यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते, सरकारचे जावं आहेत काय अशा शब्दात टीका करते। ते काय जावं आहेत काय, ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। आणि 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या, मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। कोण आहे ते सदावर्ते? मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस, स्वतःला स्वतःचं एक अस्तित्व नाही, ते वेल्डिंगवाल्यांचे चष्मे घालून फिरतो, एक सर्कशीतला तो जोकर असतो त्याप्रमाणे त्याचा वावर असतो। मूर्ख माणसा, तुझी स्वतःची पात्रता आहे का राज ठाकरे साहेबांच्या समोर उभं राहायची किंवा बोलायची? कुठल्या गोष्टी करतो तू? राज ठाकरे साहेब तर दूर ठेव, प्रथम महाराष्ट्र सैनिकांशी तू डिबेट करायला बस, मग तुला कळेल तुझी स्वतःची पात्रता आणि तुझी अवकात काय आहे ती। तर शांत बस, उगाच आमच्या नादाला लागू नकोस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।